मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान. मराठी महाराष्ट्राचा अभिमान, उद्योजकांचा सन्मान. नमस्कार. नमस्कार. Reseal.in प्रेझेंट महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कारामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर. तर काय नाव आहे आपलं आणि आपण कुठून आला आहात? थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल. माझं नाव कुणाल डेरे आहे आणि मी मुंबईवरून आलो आहे. ओके सर, तुमच्या बिझनेसबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. काय तुमचा बिझनेस आहे? तर माझं स्पोर्ट्स अकॅडमीचा बिझनेस आहे. आम्ही मुंबईचे जेवढे पण सोसायटीज आहेत, स्कूल्स, कॉलेजेस आणि माझे स्वतःचे सेंटर्स पण आहेत, तिकडे आम्ही स्पोर्ट्सचं ट्रेनिंग देतो. आमचे स्पोर्ट्समध्ये टेबल टेनिस, बास्केटबॉल, बॅडमिंटन, फुटबॉल हे सगळे स्पोर्ट्स आम्ही ट्रेनिंग देतो. आणि माझ्याकडे सगळे टीमचे ट्रेनर्स पण आहेत, सगळ्या स्पोर्ट्सचे ट्रेनर्स आहेत, जे प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन आम्ही प्रत्येक मुलांना एनी एज ग्रुप, एनी मिक्स कॅटेगरीमध्ये आम्ही ट्रेनिंग देतो. तर किती वर्षांपासून तुम्ही हे कार्य चालवतायत? ॲक्च्युली मी 2020मध्ये माझा जॉब सुटला होता आणि मी स्वतः टेबल टेनिसचा स्टेट चॅम्पियन होतो. तर 2020 जॉब सुटला माझा. मी कॉर्पोरेटमध्ये 20 वर्ष नोकरी केली. त्यानंतर मग माझा असा विषय होता, आता काय करायचं पुढे. तर आय थॉट की म्हटलं स्पोर्ट्स हे माझा पहिल्यापासूनच एक आवडता विषय होता आणि मी साईड बाय साईड खेळायचो, पण साईड बाय साईड ट्रेनिंग्स पण द्यायचो. तर मी हा फुल टाईम एक बिझनेस चालू केला. मी सुरुवात केली टेबल टेनिसपासून, कारण की मी स्वतः टेबल टेनिसचा प्लेयर आहे आणि स्टेट प्लेयर आहे. तर टेबल टेनिसपासून सुरुवात केली. हळूहळू मी सगळे स्पोर्ट्स मग घेतले आणि आजच्या तारखेला माझ्याकडे 25 ट्रेनर्स आहेत आणि मी मोर दॅन 500 स्टुडंट्सना शिकवलेलं आहे. ओके, नक्कीच. तर सर, आज तुम्हाला महाराष्ट्राच्या महामंचावरती आमंत्रित केले गेले आणि महाराष्ट्रातून काही निवडक उद्योजकांनाच महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार मिळतोय. त्यापैकी एक उद्योग रत्न आपण आहात. काय प्रतिक्रिया आहेत? मला फार ओव्हरवेल्मिंग वाटतं आहे की मला हा पुरस्कार मिळतो आहे. आणि मला तर हे इनिशिएटिव्ह जे तुम्ही रिसीलने केलेलं आहे, हे फार मोठं इनिशिएटिव्ह आहे. जे आमच्यासारखे जे स्मॉल बिझनेसेस आहेत त्यांना एक अप्रिसिएशन मिळतं, एक रेकग्निशन मिळतं. आणि पुढे ह्याच्यामुळे अजूनही आम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळतील कामाचे. आणि आमचं रेकग्निशन मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये जर झालं तर आमच्या बिझनेसला पण फार पुश मिळतं. तर थँक्यू. तर ह्या कार्यक्रमामध्ये आज प्रमुख अतिथी म्हणून असे व्यक्तिमत्व उपस्थित आहे जे महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेले आहेत, सामाजिक बांधिलकी असलेले इंडियन ॲक्टर आणि डायरेक्टर मिस्टर मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते आज तुम्हाला हा मानाचा तुरा मिळतोय. तर काय प्रतिक्रिया आहे तुमची, तुमच्या फॅमिली मेंबर्सची? आम्ही सगळे एक्सायटेड आहोत. आम्ही कधी असा विचार पण नव्हता की मला यांच्याकडनं पुरस्कार मिळेल आणि आम्ही त्यांचे फार मोठे फॅन आहोत. त्यांच्याकडनं पुरस्कार मिळणं एक मोठं रेकग्निशन आहे आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड फॉर इट. नक्कीच. तर एक पुरस्कार मिळाल्यानंतर नक्कीच एक जबाबदारी वाढत असते उद्योगाप्रती, समाजाप्रती. सो ती तुम्ही कशा प्रकारे पार पाडणार आहात? ही रिस्पॉन्सिबिलिटी ही कायमच राहणार आणि अगोदर ही रिस्पॉन्सिबिलिटी होती. फक्त थोडंसं अजून त्याला एक पुश मिळतो आहे आणि वी मेक शुअर की म्हटलं ह्या रेकग्निशनमुळे आज आम्ही ज्या प्रकारे आम्ही ट्रेनिंग इंडस्ट्री जी तसं बघितलं तर अनऑर्गनाइज्ड इंडस्ट्री आहे, त्याला आम्ही जास्तीत जास्त ऑर्गनाईज करायला बघू, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायला बघू. हेच आमचं एक इनिशिएटिव्ह असणार आहे. नक्कीच. तर Reseal.in तर्फे तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you so थँक्यू much. सो Thank मच. थँक्यू. नमस्कार. मी कुणाल डेरे स्पोर्ट्स अकॅडमीचा फाउंडर आहे. माझं इंट्रोडक्शन द्यायचं म्हणजे मी 20 वर्ष पहिलं कॉर्पोरेट सर्व्हिसेसमध्ये कामाला होतो. 20 वर्ष नोकरी केली आणि आफ्टर 20 इयर्स मला असं वाटलं की आता नोकरी आपण जरा साईडला करूया आणि स्वतःचं काहीतरी चालू करूया.
मी टेबल टेनिसमध्ये स्टेट चॅम्पियन होतो जेव्हा मी ज्युनियर्समध्ये खेळायचो आणि साईड बाय साईड थोडंफार ट्रेनिंग करायचो. यावेळी असा विषय झाला की कोविडमध्ये माझा जॉब सुटला आणि मग मी असा विचार केला की मी बिझनेसमध्ये काहीतरी करावं. तर ट्रेनिंग इंडस्ट्री आणि स्पोर्ट्स हे माझं थोडंसं एक आवडता विषय होता. सो मला असं वाटलं की मी याच्यामध्ये माझं करिअर चालू केलं आणि तसंच स्पोर्ट्समध्ये मग आता चालू आहे. आज 2.5 ते 3 वर्ष मी माझी स्पोर्ट्स अकॅडमी चालू केली आहे. माझ्याकडे आता ट्रेन मोर दॅन 500 स्टुडंट्स आणि पुढे अजून पहिलं मी सुरुवात केली टेबल टेनिस पासून, नंतर मग बाकीचे स्पोर्ट्स चालू केले. आता माझ्याकडे ट्रेनर्स पण आहेत, अराउंड 25 ट्रेनर्स आहेत माझ्याकडे आणि पुढे हा अजूनच बॉम्बेमध्ये, महाराष्ट्रामध्ये, पॅन इंडियामध्ये माझा प्लॅन आहे एक्सपॅन्शन करायचा आणि त्याच्यावरती मी चालत आहे. थँक्यू. Best Sports Academy of the Year. The award goes to Kunal Dere Sports Academy. Mr. Kunal Dilip Dere.